न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। जुने नाशिक मधील चौक मंडई परिसरात आज सकाळी एका जुनाट आणि धोकादायक घोषित केलेल्या इमारतीची भिंत कोसळल्याने मोठा अपघात टळला असला तरी 3 दुचाकी आणि 3 चाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून वाहन मालकांनी संताप व्यक्त केला आहे। महानगरपालिका नगररचना विभागाने या इमारतीला यापूर्वी किमान 4 ते 5 वेळा नोटीस बजावली होती। भिंत अत्यंत जीर्ण असून केव्हाही कोसळू शकते असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला होता। मात्र संबंधित घर मालकाने या सूचनेची गंभीर दखल घेतली नाही। निष्काळजीपणाचा परिणाम म्हणून आज ही भिंत कोसळून नुकसान घडले। घटनेनंतर तात्काळ महापालिकेचे जेसीबी आणि अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी मलबा हटवण्याचे काम तातडीने सुरू केले। घटनास्थळी पूर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। 7/2025 रोजी दुपारी 2:15 वाजता घर नंबर 3143 हे घर पूर्वीपासून धोकादायक होते। तसेच या घराला आपण अनेक वेळा धोकादायक म्हणून नोटिसा दिल्या होत्या नगररचनामार्फत, परंतु सदर घरमालकाने कुठल्याही प्रकारचं हे घेतलेलं नाही। क्वेश्चन आज जे दुपारी घर पडलं, आता ते संबंधित घरमालकांना आम्ही बोलवलं आहे। आता विचारविनिमय म्हणून बाकीचा जो उर्वरित भाग काढून घेणार। सर, या परिसरामध्ये अजून काय असे घर आहे? या परिसरात जेवढे चौकमंडे भागातले जेवढे घर आहेत धोकादायक, त्यांना यापूर्वी आपण दरवर्षी वेळोवेळी पावसाळ्यात आपण यांना नोटिसा देत असतो सदर धोकादायक भाग उतरून घेण्यासाठी। यासोबतच भद्रकाली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारीही घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली व परिसरातील नागरिकांची विचारपूस केली। या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र वाहनांचे पूर्णपणे नुकसान झाल्यामुळे वाहनधारकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे। नागरिकांनी महापालिकेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणारे इमारत मालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे।